यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याची केवळ औपचारिकता बाकी असून त्याचेच संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय। तर पवारांना आता पक्ष चालवणं शक्य होत नसल्याचं दिसतंय आणि त्याचमुळे ते लोकसभेनंतर पवार गट विलीन करतील असा खोचक टोलाही फडणवीस यांनी लगावलाय। पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसतायत। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत। तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते आहेत। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। ते काही नवल नाही। यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही। त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतील।